आपण ज्याला अफजल बोलायचं त्यासोबत आपण कसं जायचं सोबत. आपण एखाद्या माणसाला अफजल खान बोलायचं आणि त्यानंतर आपण कसं काय छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा समजायचं. रुपेश दादा ऐका, तुम्ही जो मला अमेरिकेतून मला जो फोन केलात ना, मला खूप अभिमान वाटला. बाबा अमेरिकेतून माझी दखल घेतली दादा, खूप खूप धन्यवाद की माझी दखल तुम्ही अमेरिकेतून घेतली, परंतु माझी दखल ही कर्जत आणि मुंबईवरून घेतली नाही. मी सहज आपला मराठी चॅनल लावला, बघत होतो तुमच्या राजीनाम्याची बातमी ऐकली, थोडंसं विचलित झालं साहेब, म्हटलं एवढं चांगलं काम करून पण काय झालं सर? नाही कशामुळे झालं साहेब असं? नाही काय झालं माहिती का, की आपण एखाद्याच्या विरुद्ध म्हणजे पोटतिडकीने बोलावं की विरोधामध्ये, आणि त्याच्यासाठी संघर्ष केला त्यांनी साहेब आपल्या विरुद्ध भूमिका मांडावी हे मला पटलं जायचं. म्हणजे आपली भूमिका आपली बोलत नाही का तुम्ही? नाही ना, ऐका कसं आहे साहेबांच्या बरोबर तुम्ही एवढं काम केलं, आता आम्ही बघितलं आमदारकीला वगैरे केवढे धावलात तुम्ही. साहेबांशी काय बोलायचं ना, साहेब नक्कीच केलं असतं काहीतरी. नाही, साहेबांनी जे काही भूमिका मांडली त्यासोबत आम्ही सक्षम राहिलो. म्हणजे एवन म्हणजे निवडणुकीमध्ये आम्ही 2 तास फक्त झोपलो आणि साहेबांनी निवडण्यासाठी प्रयत्न केला का, तर तटकरेंनी ची भूमिका साहेबांनी मांडली विरोधामध्ये, म्हणून आम्ही साहेबांच्या सोबत कायम राहिलो. मी आज तालुका प्रमुख जे जे आमदार साहेब बोलले ते केलं, परंतु आपण एखाद्या माणसाला अफजल खान बोलायचं आणि त्यानंतर आपण कसं काय छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा समजायचं. आणि तटकरे सोबत आपण आश्चर्यचकित झालो, म्हटलं की मी ऍक्च्युअली माझं कसं इकडे आपल्याकडे दिवस असलं की रात्र, काल मी बातमी ऐकली विचारित झालो, म्हटलं एवढा मोठा माणूस एवढा चांगला कार्य करता, म्हटलं असं का झालं म्हणून जस्ट फोन केला, दुसरं काय नाही. अहो एक काही नीतिमत्ता असते, बरोबर ना, एक विचार असतात, त्या विचारांशी आपण कटिबद्ध असतो. बरोबर आहे. आपण हिंदुत्ववादीचा प्रश्न उपस्थित केला, म्हणजे हिंदुत्ववादीचा जर विचार मांडले आपण दुसऱ्या विचारामध्ये आपण सामील होऊच शकत नाही ना, काही गोष्ट आहे. बरोबर. आपण ज्याला अफजल खान बोलायचं त्यासोबत आपण कसं जायचं सोबत. पण साहेब काम तुम्ही थांबवू नका, तुम्ही म्हणजे आम्हाला तुमचाच आधार आहे. आमच्याकडे कधी पण काही काम असू दे, काही कार्यक्रम असू दे, तुमची नेहमी आम्हाला मदतीचा हात असू दे, सगळं असतं. त्यामुळे तुम्ही कुठेही असं, आम्ही तुमच्या पाठीशी असू. रुपेश दादा ऐका, तुम्ही जो मला अमेरिकेतून मला जो फोन केलात ना, मला खूप अभिमान वाटला. बाबा अमेरिकेतून माझी दखल घेतली. काय झालं की मी तुमचं संदेश दादांचा राजीनामा आणि हे सगळं म्हटलं एकदम थोडं विचारित झालो, म्हटलं चला तुला फोन करूया तुम्हाला. पण काल रात्री आपल्याकडे कसं असतं 12 तासाने आपण म्हणजे अमेरिका मागे 12 तासाने आपण पुढे आहोत, म्हणून म्हटलं आता इकडे सकाळ झाली तुम्हाला फोन केला मी. तर म्हटलं साहेब आम्ही आमच्या इकडचे सगळे म्हणजे मुलांना पण आम्ही आमचं आता आल्यानंतर भेटलच, पण आम्ही तुमच्या पाठीशी साहेब, तुमचं जे काय असेल ते आम्ही सतत तुम्हाला म्हणजे आमच्यावर तुमचा हात आहे, आम्ही पण तुमच्या पाठीशी आहोत. धन्यवाद रुपेश दादा, खूप खूप धन्यवाद की माझी दखल तुम्ही अमेरिकेतून घेतली, परंतु माझी दखल ही कर्जत आणि मुंबईवरून घेतली नाही, याचा मला खूप अभिमान आहे. धन्यवाद साहेब. रुपेश दादा, दखल घेणारा म्हणजे साहेब मी दखल घेणारा, मी खूप छोटा माणूस आहे. मी तुम्ही आमच्यासाठी मोठे आहेत आणि तुमचं हे जे काही तुमच्याबद्दल झालं, अन्याय झाला, तो थोडंसं माझ्यावर नाही अन्याय. ऐका सर दादा, अन्याय हा माझ्यावर नाही, हा अन्याय हा सर्वसामान्य शिवसैनिकांवर आहे की ज्यांनी राष्ट्रवादीच्या विरुद्ध लढले, राष्ट्रवादीच्या विचारांच्या विरुद्ध लढले, त्या विचारांना सोबत आपण घेऊन कसं जायचं हा विचार मी मांडला की बाबा हे कदापि आम्हाला मान्य नाही. आणि ठीक आहे, तो विचार वेगळे आहेत, विषय वेगळे आहेत, आपण कोणाच्या विरोधात नाही आहेत, पण ठीक आहे, तुम्ही मला जो सहकार्य केला आल्यानंतर भेटेन तुम्हाला. मी 10-11 तारखेला येणार आहे. चालतं. नक्की 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 नक्की. थँक्यू 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 दादा, आभारी. धन्यवाद.